झालेला आहे। आपण बघतोय शीतल तेजवानी ज्या आहेत त्या आता 4 तासांच्या चौकशीनंतर खरं तर बाहेर पडलेल्या आहेत आणि या ठिकाणी बाहेर आल्याच्या नंतर आता सगळ्या माध्यमांकडून त्यांना खरं तर प्रतिक्रिया मागितली जाते, मात्र कुठल्याही पद्धतीने प्रतिक्रिया न देता चेहरा झाकून त्या गाडीमध्ये बसलेले आहेत। पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये त्यांना खरं तर आता घरी नेलं जात आहे। मुळात शीतल तेजवानी यांना पोलिसांचं हे सगळं प्रोटेक्शन नेमकं का दिलं जात आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला जातोय। शीतल तेजवानी यांच्या गाडीसाठी आपण बघतोय की आता पोलिसांची एक कार आहे, या कारमध्ये शीतल तेजवानी यांना बसवण्यात आलंय। त्याचबरोबर एक पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर बसलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुळातच मुंडवा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या शीतल तेजवानी जिच्यावर आधीपासून इतक्या मोठ्या स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत, असं सगळं असताना शीतल तेजवानी यांना पोलिसांच्या गाडीतून का नेलं जात आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय। शीतल तेजवानी यांना नेमकं कुठे घेऊन जात आहेत हा सुद्धा प्रश्न जो आहे तो आता खरं तर या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आहे टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही बघताय। खरं तर शीतल तेजवानी यांना या ठिकाणून पोलिसांच्या व्हॅन मधून घेऊन जाताना आपल्याला पोलीस दिसून येत आहेत। नेमकं या ठिकाणी शीतल तेजवानी यांना कुठे नेलं जातं याविषयीची माहिती नाहीये, मात्र ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। 4-4.5 तासांच्या या सगळ्या चौकशी नंतर शीतल तेजवानी या आता पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्यात। परवाच्या दिवशी त्यांनी एक जबाब जो आहे तो दिलेला होता आणि या जबाबाच्या नंतर शीतल तेजवानी ज्या आहेत त्या आज पुन्हा एकदा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आल्या। मुंडवा जमीन प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या शीतल तेजवानी यांना पोलिसांनी आताच पोलीस आयुक्तालयामधून बाहेर काढलंय। पोलिसांच्या गाडीत बसवून शीतल तेजवानी यांना नेमकं कुठे नेलेलं आहे हे माहित नाहीये। आताही तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। याच कडक पोलीस बंदोबस्तामध्ये शीतल तेजवानीला बाहेर काढण्यात आलेलं होतं। गेले 4.5 तास जवळपास शीतल तेजवानीची चौकशी सुरू होती। म्हणजे शीतल तेजवानी ही जवळपास 1:15च्या सुमारास त्या ठिकाणी आलेली होती। पहिले 2-2.5 तास या ठिकाणी तपास अधिकारी आलेले नव्हते, डीसीपी सर आलेले नव्हते, त्यामुळे तिला केवळ बसवून ठेवलेलं होतं। त्यानंतर मात्र तपास अधिकारी आले आणि तपास अधिकारी आल्याच्या नंतर ही चौकशी जी आहे ती सुरू झाली। जवळपास 4-4.5 तासांच्या चौकशीनंतर आता शीतल तेजवानीला पोलिसांनी बाहेर तर काढलं, मात्र पोलिसांच्याच एका काळ्या रंगाच्या गाडीमध्ये बसवण्यात आलं। ड्रायव्हिंग सीटवर सुद्धा एक पोलीस ऑफिसर बसलेले होते। त्यामुळे शीतल तेजवानीला पोलिसांच्या गाडीतून नेमकं कुठे नेलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये। पोलीस कदाचित याविषयीची सगळी अधिकृत माहिती देतील, मात्र ज्या पद्धतीने माध्यमांचे प्रतिनिधी बाहेर थांबलेले होते किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींना शीतल तेजवानीची प्रतिक्रिया हवी होती, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर पोलिसांनी इतका मोठा बंदोबस्त लावला होता आणि या सगळ्या बंदोबस्तामधूनच शीतल तेजवानीला याच मार्गे आता पुढे नेण्यात आलेला आहे। त्यामुळे नेमकं कुठे नेलंय याविषयीची माहिती नाहीये। कदाचित या सगळ्यावरती जे डीसीपी सर आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे ते कदाचित या सगळ्यावरती आता माध्यमांना प्रतिक्रिया देतील आणि नेमकं या 4 तासांच्या चौकशीमध्ये काय काय चौकशी झालेली आहे, शीतल तेजवानीने नेमक्या कोणत्या गोष्टींचे खुलासे केलेत, हे सगळं जे काही आहे ते पोलिसांकडून अधिकृतरित्या सांगितलं जाईल। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच शीतल तेजवानीची चौकशी का केली जात नाही हा प्रश्न सातत्याने उपस्थित होता। याच प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं। गेल्या 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं, परवाच्या दिवशी शीतल तेजवानीने जबाब जो आहे तो नोंदवलेला होता। त्यामुळे शीतल तेजवानी भारतातच आहे हे कन्फर्म झालेलं होतं आणि याच सगळ्या जबाबाच्या नंतर आज शीतल तेजवानीने स्वतः प्रत्यक्षात इथे हजर राहून तिची चौकशी जी आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शीतल तेजवानीच्या चौकशीची मागणी होत होती, जी चौकशी आता पूर्ण झाली आहे। त्यामुळे या सगळ्या चौकशीच्या नंतर नेमकं काय काय समोर येतं, पार्थ पवार असतील किंवा दिग्विजय पाटील असतील यांना या सगळ्यामधून कुठेतरी वाचवलं जात आहे का असा एक प्रश्न सुद्धा उपस्थित होत होता। अर्थात या सगळ्या चौकशीमधून शीतल तेजवानी यांनी काय काय उत्तरं दिले त्यावर पुढचा तपास नेमका कशा पद्धतीने होणार आहे हे सगळंच अवलंबून असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।